भारतीय शेती शतकानुशतके हवामानावर व प्रामुख्याने मान्सूनच्या लहरीपणावर अवलंबून आहे. प्रत्येक वर्षी अतिवृष्टी, चक्रीवादळे, गारांचा पाऊस, दुष्काळ, अतितापमान व कडाक्याची थंडी यासारख्या घटकांचा अन्नधान्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम दिसून येतो. आपल्याला उपलब्ध असलेली जमीन, पाण्याच्या साठ्याचा सक्षम उपयोग व प्रतिकूल हवामानाचा परिणाम कमी करून अनुकूल हवामानाचा फायदा करून घेण्यासाठी कृषी हवामान संबंधी विशेष सल्ला शेतकऱ्यांना दिला जातो. ह्या उपक्रमामुळे कृषी उत्पादनात मोलाची वाढ केली जाऊ शकते. ग्रामीण पातळीवर शेतकऱ्यांच्या कृषीविषयक गरजा पुरवण्यासाठी वॉटर ही संस्था गेली 3 वर्ष कार्यरत आहे. मला आज उद्या आणि ढगाळ वातावरण राहील, हलकासा पाऊस पडेल अशा हिशोबाचा SMS आल्यामुळे आम्ही पीक झाकणी करतो आणि पिकाची संरक्षण करतो. मला SMS द्वारे पावसाची किंवा वातावरणाची 2 दिवस अगोदर 1 दिवस अगोदर मेसेज येतात. पाऊस केव्हा येणार, किती येणार असा अंदाज कळतो. त्याच्यामुळं आम्हाला बरेचसे फायदे होऊ राहिले. जेव्हा वातावरणात बदल असेल त्या प्रकारे मेसेज येतात. गव्हा पिकाबद्दल पेरणीच्या अगोदर पेरणी कोणत्या कालावधीत करावा, कशी करावा आणि त्याला पाणी कसं भरावं आणि पिकावरती जो रोग प्रादुर्भाव होतो तो टाळण्यासाठी पण मला मेसेज यायचे. त्या मेसेजद्वारे सांगायचे की असं समजा ज्या पद्धतीचा रोगराई असेल त्या पद्धतीचा कोणत्या औषध फवारणी करायची, कसं करायचं हे सर्व मेसेजद्वारे मला माहिती कळते. आम्ही निरनिराळ्या गावांमध्ये शेतीविषयक हवामान केंद्र बसवलेली आहेत व ती पुण्यातील आमच्या मुख्य कार्यालयाशी जोडलेली आहेत. हे हवामान केंद्र प्रत्येक तासाला हवामानविषयक आकडेवारी पाठवतात. आम्ही एका सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे जे ही माहिती पडताळून नियमित करते व ती माहिती भारत सरकारच्या हवामानशास्त्र विभागाकडे म्हणजेच IMDकडे पाठवते. IMD त्या माहितीच्या आधारे 3 दिवसांसाठीचे हवामानविषयक अंदाज पाठवते. आम्ही कृषी तंत्रज्ञ यांच्यामार्फत त्या गावांसाठी आणि त्या गावातील शेतकरी घेत असलेल्या पिकांसाठी सल्ला तयार करतो. यासाठी पिकाची अवस्था, मातीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, हवामानाचा अंदाज, पिकांचा पूर्व इतिहास याचा अभ्यास करून हा कृषी सल्ला तयार करतो. हा कृषी सल्ला आम्ही शेतकऱ्यांपर्यंत मोबाईलच्या माध्यमातून SMS स्वरूपात पाठवतो. गेल्या वर्षी आम्ही 30 हारी टमाटेच लावले होते. त्याच्यात 10 हारी कृषी सल्ल्याची यांनी केल्या आणि 20 हारी आम्ही जसं करतो तसं केल्या. मग ज्या कृषी सल्ल्याने केल्या ना त्या थोड्या हिरव्यागार राहिल्या किंवा ते उत्पन्न चांगलं मिळालं, जास्त दिवस टिकून राहील ते उत्पन्न. आणि जे आम्ही घरगुती केलं ना त्याचं उत्पन्न थोड्या कमी प्रमाणात कमी झालं. आता यावर्षी सगळे म्हणजे कृषी सल्ल्यानेच केलं. पुढचं पीक टमाटे असो, कांदे असो, सगळे कृषी सल्ल्याच्या मार्फत जे आम्हाला मापं दिली होती त्यानुसार आम्ही टमाटो, मका याची लागवड केली. मक्यासाठी जे वापरलेलं खते त्याची दांडा जाड झाला, त्याची वाढ झाली भरपूर. कारण की पहिलं आम्ही काय करायचं नसतं, आणायची कोणतीही खतं आणायची, टाकायची, त्याचा जेवढा उपयोग होत नव्हता. पण आता कमी खतामध्ये जास्त उत्पन्न निघतं कृषी सल्ल्यामुळं. साधारणतः आहे ना आम्ही पहिलं 1 एकर जर मका लावली ना तर साधारणतः त्यावेळेस 2 वर्षापूर्वी एवढी महागाई नसताना सुद्धा साधारणतः एका डोसाला आहे ना 3 ते 4 हजार रुपये खर्च यायचा. आणि आज महागाई वाढून कृषी सल्ल्यामुळे आम्हाला आहे ना तो डोस अवघा 1500 ते 1600 रुपयामध्ये होतो एक डोस. आणि त्याच्यात बियाणं पण कमी लागलं. पहिले एकरी 7 किलो मला बियाणं लागायचं, आता एकरी 5 किलो बियाणं लागतं. मी याच्या अगोदर मका केली होती, एकरी मला 30 पोती मका झाली होती. आणि ज्यावेळेस कृषी सल्ल्यानुसार केली तर एकरी कमीत कमी 35 पोती म्हणजे एकरी 5 पोती मला वाढली. हा मला कृषी सल्ल्यामुळे फायदा आहे. शेतकऱ्याला त्याच्या मोबाईलवर प्रत्येक हंगामातील पिकांसाठी कृषी सल्ला दिला जातो. हा सल्ला मराठी भाषेतून असल्यामुळे तो वाचणे व समजून घेणे शेतकऱ्यास सोपे जाते. या कृषी सल्ल्यात पिकांच्या पेरणीपासून ते पिकांची काढणी तसेच बाजारभावापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर मोबाईल मार्फत सल्ले दिले जातात. वॉटर संस्था गेली 1.5 वर्ष हवामान आधारित शेतीविषयक मोबाईल संदेश सेवा पुरवत आहे. यामधून असे आढळून आले आहे की शेतकरी कृषी सल्ला सेवेचा उपयोग करून पिकांचे होणारे नुकसान टाळून शेती उत्पादन फायदेशीर करू शकतात.
वॉटर संस्थेच्या कृषी सल्ल्याची वैशिष्ट्ये. पुढील 3 दिवसांसाठीचा हवामानाचा विस्तृत अंदाज. खरीप, रब्बी आणि उन्हाळी पिकांच्या जातीसंबंधीची माहिती. हवामान व पिकांच्या अवस्थेवर आधारित खतांचे नियोजन. हवामानामुळे येणाऱ्या कीड व रोगांची स्थिती व नियंत्रणाचे उपाय. पिकांच्या वाढीसाठी ठराविक अंतराने करण्यात येणारी आंतरमशागत. हवामानानुसार पिकांच्या अवस्थेसाठी लागणारे पाण्याचे नियोजन. सेंद्रिय घटकांचा उपयोग करून उत्पादनात वाढ करणे. पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंतचे उच्च तंत्रज्ञान. पिकांच्या बाजारभावाविषयी माहिती. तेव्हा शेतकरी बंधूंनो, विचार बदला, नशीब बदलेल. तर चला लवकर, वेळ दडू नका, कारण आता पिकाचा नवीन हंगाम सुरू होत आहे. वॉटर संस्थेचा कृषी सल्ला आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आजच आपली नाव नोंदणी करूया आणि समृद्धी दारी आणूया.